मुंबई आणि पुण्यानंतर जर कोणतं तिसऱ्या क्रमांकाचं शहर महाराष्ट्रात असेल तर ते नागपूर आहे. एमबीबीएस करण्यासाठी नागपूरला बरेच विद्यार्थी प्राधान्य देतात. नागपूरमध्ये एमबीबीएस करण्याकरता कोणते मेडिकल कॉलेजेस उपलब्ध आहेत, त्यांचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स काय आहेत, फी काय आहे, हे सर्व डिटेल्स आज आपण बघणार आहोत. आज आपण या भागातल्या 13 मेडिकल कॉलेजेस बद्दल बोलणार आहोत. सुरुवात करूया एम्स नागपूर पासून. महाराष्ट्रात सध्या एकच एम्स आहे आणि ते म्हणजे नागपूरमध्ये. एम्स नागपूरचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. एम्सच्या ऍडमिशन्स ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून म्हणजे एमसीसी राऊंड मधून होतात. एम्सला नेहमी मी आंबट द्राक्ष म्हणतो. आता जसजसे मी नागपूरमधले एक एक कॉलेज मी तुम्हाला सांगेल तसतसं या आंबट द्राक्षांपासून आपण नागपुरी संत्र्यांकडे जाणार आहोत. एकेका कॉलेज नंतर या संत्र्याचा गोडवा देखील वाढत जाणार आहे. एम्समध्ये एमबीबीएस ची वार्षिक फी 1350 रुपये आहे. हॉस्टेल वगैरे सर्व मिळून साधारणतः वर्षाला 5000 रुपये खर्च येतो. नुकताच एम्स नागपूरमध्ये राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीत पदवीदान सोहळा झाला. त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित होते. पुन्हा सांगतो, ही आंबट द्राक्षे आहेत. आपण आता गोड संत्र्यांकडे वळूया. बोलूया नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजबद्दल. नागपूर जीएमसी या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. विदर्भातील सगळ्यात जुने मेडिकल कॉलेज म्हणजे नागपूर जीएमसी. पेशंटचा प्रचंड फ्लो. अनेक नावाजलेले डॉक्टर्स या कॉलेजने देशाला दिलेले आहेत. मेगासेस अवॉर्ड विनिंग पती पत्नी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे दोन्ही नागपूर जीएमसी मधूनच पास आउट झालेले आहेत. डॉक्टर अभय बंग ज्यांचे अतिशय भरीव सामाजिक कार्य आहे ते सुद्धा याच कॉलेजचे. अकोल्यातले सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर रणजित पाटील हे सुद्धा याच कॉलेजचे विद्यार्थी. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य आहेत आणि अकोल्याचा विषय निघालेलाच आहे तर अकोला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सुद्धा कट ऑफ तुम्ही बघून घ्या. अकोला गव्हर्नमेंट कॉलेजची 2002 साली स्थापना झाली. या कॉलेजचं हॉस्पिटल, ज्याला अकोल्यात मेन हॉस्पिटल म्हणतात, ते खूपच जुनं आहे. ऊन खूप असल्यामुळे अकोल्यात फार काळ आपल्याला थांबता येणार नाही. अकोल्याहून परत नागपूरकडे येऊया, पण तत्पूर्वी एक धावती भेट अकोल्याच्या मूर्तिजापूर मधल्या मालती मेडिकल कॉलेजला देऊया. हे कॉलेज मागच्याच वर्षी सुरू झालं. हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. याची फी वार्षिक 7,72,727 रुपये आहे. आजचा आपला विषय नागपूरमधले एमबीबीएस कॉलेजेस हा आहे. नागपूर जीएमसी बद्दल आपण बोलावं तेवढं कमीच आहे, परंतु आपण आणखीन गोड संत्र्यांकडे जाऊया. नागपूरमधलं आणखीन एक नावाजलेलं मेडिकल कॉलेज म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, ज्याला आयजीजीएमसी किंवा आयजीएमसी सुद्धा म्हणतात. आयजीजीएमसीचे कट ऑफ्स तुम्ही बघत आहात. मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स. हे अर्थातच एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. याचा अर्थ नागपूरमध्ये टोटल 3 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत. एम्स नागपूर, जीएमसी नागपूर आणि आयजीजीएमसी नागपूर. एम्सची फी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. जीएमसी आणि आयजीजीएमसी नागपूर यांची एमबीबीएस ची वार्षिक फी 1,52,100 एवढी रुपये आहे. आता आपण बघूया एनकेपी साळवे मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. हे नागपूरमधले एक नावाजलेलं सेमी गव्हर्नमेंट म्हणजे ज्याला कधी कधी आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेज म्हणतो ते आहे. या कॉलेजची एमबीबीएस ची वार्षिक ट्युशन फी जनरल कॅटेगरी करता 11,62,665 रुपये इतकी आहे. ओबीसी एसीबीसी या कॅटेगरीता ही फी जनरल पेक्षा अर्धी असते आणि विजे एनटी एससी एसटी या कॅटेगरीज करता ही फी 0 असते. आता बघूया दत्ता मेघे मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे एमबीबीएस क्लोजिंग कट ऑफ्स बघूया. हे कॉलेज एक डीम्ड मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे याचे ऍडमिशन्स एमसीसी राऊंड मधून होतात. या कॉलेजची एमबीबीएस ची वार्षिक फी फक्त 22 लाख रुपये आहे. ती दरवर्षी 7% वाढते. 2020 साली या कॉलेजची स्थापना झाली. दत्ता मेघे ग्रुपचं दुसरं मेडिकल कॉलेज आहे. ते बघण्याआधी सेवाग्रामच्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे MGIMS वर्धा या कॉलेजबद्दल बोलूया. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे कट ऑफ्स मी तुम्हाला दाखवत आहे. 1969 साली या कॉलेजची स्थापना झाली, म्हणजे जवळपास 60 वर्ष जुनं हे कॉलेज आहे. हे एक सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. याला फंडिंग केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही करतं. वर्ध्याला दत्ता मेघे ग्रुपचं दुसरं मेडिकल कॉलेज आहे, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ्स तुम्ही बघत आहात. खूप छान इन्फ्रास्ट्रक्चर, 1500 बेडेड मॉडर्न हॉस्पिटल. 1990 साली या कॉलेजची स्थापना झाली. या कॉलेजची वार्षिक फी आहे 22 लाख रुपये. ही फी दरवर्षांनी 7.5% वाढते.
ही अर्थातच डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. आपण नागपूरला आलेलोच आहे, तर तिथून फक्त 150 किलोमीटरवर यवतमाळ आहे आणि तिथे आहे सुप्रसिद्ध श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ तुम्ही बघत आहात. या कॉलेजची स्थापना 1989 साली झाली, म्हणजे जवळपास 40 वर्ष जुनं हे मेडिकल कॉलेज आहे. जेव्हा स्थापना झाली तेव्हा काहीच विशेष सुविधा नव्हत्या, आता भरपूर सुविधा झालेल्या आहेत. नागपूर पासून 150 किलोमीटर जर आपण यवतमाळला येऊ शकतो, तर नागपूर पासून 150 किलोमीटर आपण अमरावतीला सुद्धा जाऊ शकतो. आणि त्याचा फायदा असा आहे की अमरावतीत एमबीबीएसचे 3 मेडिकल कॉलेजेस आहेत. लगेच पटकन 3ही मेडिकल कॉलेजेस बघूया, कारण त्यानंतर मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, त्याचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ तुम्ही बघत आहात. 2024 मध्ये हे कॉलेज सुरू झाले. अमरावतीमधले सर्वात जुने एमबीबीएस कॉलेज आहे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, म्हणजे पीडीएमसी. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ तुम्ही बघत आहात. हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. इथे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सीट सुद्धा आहेत. 1984 साली या कॉलेजची स्थापना झाली. अमरावतीमधलं 3रं मेडिकल कॉलेज म्हणजे डॉक्टर राजेंद्र गोळे मेडिकल कॉलेज. या कॉलेजचे मागच्या वर्षीचे क्लोजिंग कट ऑफ तुम्ही बघत आहात. 2023 साली या कॉलेजची स्थापना झाली. हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये वार्षिक फी आहे 7,72,727 रुपये. नागपूर आणि त्या आसपासचे एमबीबीएस कॉलेजेस आपण बघितले. एमबीबीएस ऍडमिशन करता आम्हाला संपर्क करा, निश्चितपणे मदत करू.